नमस्कार मंडळी. आज आपण हजारो वर्षांपासून समुद्रात असलेले हे व्हेनिस शहर आतून कसे आहे ते पाहूया. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हेनिसच्या या वॉकिंग जर्नीची. आता आपण हळूहळू व्हेनिसमधील प्रसिद्ध रिआल्टो ब्रिजच्या दिशेने चालत निघालो आहोत. पण रिआल्टो ब्रिज पर्यंत पोहोचणं म्हणजे फक्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही. मधल्या या गल्ल्या, छोटे ब्रिजेस, कनाल्स आणि वाटेत दिसणाऱ्या बोटी, हा सगळा प्रवासच व्हेनिसचा खरा अनुभव आहे. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ फक्त डेस्टिनेशन दाखवणारा नाही, तर डेस्टिनेशन पर्यंत चालत जाणारा आपला पूर्ण प्रवास आहे. व्हेनिसमध्ये तुम्हाला कार, बाईक किंवा सायकल घेऊन शहराच्या छोट्या गल्ल्यांमधून फिरता येत नाही. इथल्या या सुंदर गल्ल्या, छोटे पूल आणि कॅनल्सचा अनुभव घ्यायचा असेल तर चालत चालत व्हेनिस फिरावं लागतं. व्हेनिसमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर वॉकिंग हा एक पर्याय आहे, पण पाण्यातून प्रवास करण्यासाठी गोंडोला किंवा वॉटर टॅक्सीचा अनुभवही घेता येतो. इथली घरे बाहेरून अशी दिसतात, पण त्यापेक्षाही आतून खूपच सुंदर असतात. हे पिझ्झा रेस्टॉरंट आहे आणि इटालियन भाषेत याला पिझ्झेरिया म्हणतात. इथल्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून चालताना प्रत्येक काही मिनिटांनी एक नवीन दृश्य दिसतं. कुठे एखादा छोटासा पूल, कुठे समोरून जाणारी बोट, तर कुठे अचानक एखादा सुंदर कॅनल. आणि या सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे इथे हॉर्नचा आवाज नाही, गाड्यांची गर्दी नाही, फक्त चालणारे लोक आणि पाण्यावरून जाणाऱ्या बोटी दिसतात. हे वरती नाव आणि आरो दाखवला आहे. अशा प्रकारे थोड्या थोड्या अंतरावर प्रत्येक वेगवेगळ्या डेस्टिनेशनचे नाव आणि आरो दिला असतो. त्याला फॉलो करत आपल्याला जिथे पोहोचायचे असते तिथे आरामात पोहोचतो. आता तुम्हाला व्हेनिसचे प्रसिद्ध कनाल दिसत आहे. या पाण्यावर गोंडोला, वॉटर टॅक्सी आणि प्रायव्हेट बोट्स ये जा करताना दिसतात. आणि खरं सांगायचं तर पाण्यावर व्हेनिस पाहण्याची मजाच काही वेगळी आहे. व्हेनिसची खासियत अशी आहे की इथल्या वास्तुकलामध्ये एक वेगळाच इतिहास जाणवतो. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक पुलावर आणि प्रत्येक इमारतीच्या मागे जणू काही एक वेगळीच स्टोरी लपलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता, एखादी बोट जात येत आहे कारण आता दुपारचा जेवणाचा टाइम आहे. आणि इकडे पाण्यात लाकडाचे खांब आहेत, त्यामुळे इथे अशा प्रकारे वॉटर बोट, वॉटर टॅक्सी बांधून ठेवल्या आहेत. आणि या सगळ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये व्हेनिस आपल्या समोर अगदी सुंदर वाटतं. इथे चालताना एक गोष्ट नक्की जाणवते, व्हेनिस हे फक्त पाहण्याचं शहर नाही, तर अनुभवण्याचं शहर आहे. पण मंडळी, व्हेनिस जितकं सुंदर आहे तितकंच इथे चालणंही भरपूर आहे. चालत चालत आता थोडा थकवा जाणवायला लागला आहे, म्हणून थोडा वेळ इथेच बसून आराम करूया. आणि समोर बघा, कॅनलमध्ये शांतपणे जाणाऱ्या या बोटी, पाण्यावर पडणारे रिफ्लेक्शन्स आणि आजूबाजूचं व्हेनिसचं वातावरण. थोडा वेळ फक्त हे दृश्य पाहत बसावंसं वाटतं. कधी कधी प्रवासात डेस्टिनेशन पेक्षा असे छोटे मोमेंट्स जास्त लक्षात राहतात. इथून व्हेनिस मार्को पोलो एअरपोर्ट जवळ आहे, त्यामुळे इथून विमान सुद्धा दिसतात. तर मंडळी, आजचा व्हेनिस मधला हा वॉकिंग जर्नी इथेच थांबूया. आज आपण व्हेनिसच्या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून चाललो, कनाल्स पाहिले, गोंडोला आणि वॉटर टॅक्सीज पाहिल्या,
आणि चालता चालता रिअल्टो पर्यंत पोहोचलो. व्हेनिसची एक खास गोष्ट म्हणजे इथे कार, बाईक किंवा सायकलने शहराच्या या भागात फिरता येत नाही. म्हणून इथलं शहर अनुभवायचं असेल तर पायी चालणं किंवा पाण्यातून गोंडोला, वॉटर टॅक्सी किंवा प्रायव्हेट बोटने प्रवास करणं हेच या शहराचं खरं सौंदर्य अनुभवण्याचे मार्ग आहेत. जर तुम्हाला व्हेनिसचा हा वॉकिंग टूर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हेनिसमध्ये वॉकिंग टूर करायला आवडेल की गोंडोला राईड घ्यायला. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रवासात. तोपर्यंत नमस्कार.